नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात कृषी क्रांती बाजारभाव पॉडकास्ट आणि मी मुक्ता तुमच्यासोबत आहे आजच्या तूर, कापूस, कांदा आणि सोयाबीन बाजाराच्या थोडक्यात पण महत्त्वाच्या अपडेट्ससह. आज महाराष्ट्रातील बाजारात मिश्र पण सकारात्मक वातावरण पाहायला मिळालं आहे. सुरुवात करूया कापसापासून. आज विदर्भ आणि मराठवाड्यातील कापूस बाजारात दर स्थिर ते मजबूत राहिले. अमरावती, घाटंजी, अकोला, वणी आणि सिंधी म्हणजे सेलू या बाजारात दर्जेदार कापसाला 7,200 ते 8,000 रुपये दरम्यान भाव मिळाला. कमी ओलावा आणि स्वच्छ कापसाला व्यापाऱ्यांची जास्त मागणी दिसून आली. आता सोयाबीन बाजारभाव. आज सोयाबीनमध्ये पिवळ्या व दर्जेदार मालाला चांगली मागणी राहिली. जळगाव बाजारात दर 4,750 ते 5,328 रुपयांपर्यंत गेले. तर अमरावती, नागपूर आणि हिंगोली येथे दर 4,450 ते 4,600 रुपयांदरम्यान राहिले. कांदा बाजाराची स्थिती. आज राज्यात कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. सोलापूर, लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत येथे आवक जास्त असली तरी दर्जेदार लाल व पोळ कांद्याला 1,800 ते 2,000 रुपये दर मिळाले. उन्हाळी आणि ओलसर कांद्यावर मात्र काही बाजारांत दबाव दिसून आला. शेवटी तूर बाजारभाव. आज तुरीच्या बाजारात समाधानकारक चित्र दिसून आलं. दुधणी, मुरुम आणि औराद शहाजारी या बाजारांत तुरीला 7,000 रुपयांच्या पुढे भाव मिळाला. लाल आणि पांढऱ्या तुरीला डाळ मिल्सकडून चांगली मागणी कायम आहे. शेतकरी बांधवांनो, आजच्या बाजारात दर्जा, स्वच्छता आणि योग्य बाजार निवड हेच सर्वात महत्त्वाचे ठरत आहे. दररोजचे ताजे आणि अचूक बाजारभाव पाहण्यासाठी कृषीक्रांती.com या वेबसाईटला भेट द्या किंवा कृषी क्रांती ॲप डाउनलोड करा. दररोज संध्याकाळी 6 वाजता रोजचा रोज ताजे बाजारभाव इथे पाहायला मिळतात. रामकृष्ण हरी.